पर्व क्रमांक 3 मध्ये ऐकत आहात. पाठीमागच्या मॅचला आपण त्यांचा आवाज ऐकला. मॅचला होती सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि ज्या जोडीवरती टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय टीम पलटण या टीमने, त्या टीमचा दारोमदार या जोडीवरती आहे. षटक क्रमांक 1 साठी आर्कर्स या टीम कडून हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत मोहित. मोहित यांचं पहिलं षटक. चला सामना सुरू करा, आपण वेळ घेत आहे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जयशील आणि दुसऱ्या बाजूला शिवम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहेत. जयशील शिवम नॉन स्ट्रायकर एंडला. मोहितचं पहिलं षटक आहे. मॅच होते सुरुवात. हा पहिला बॉल. मोहित गोलंदाजी मार्गवर तो निघतील. समोर आहे जयशील, स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर एका धावेच आलेला आहे. एक धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. शिवम स्ट्रायकर एंडला आलेले किंवा खेळाडू आहेत. एका बाजूला जयशील अनुभवी आहेत. मोहित यांचा दमदार मारा. पहिला बॉल आपण पाहिला एका धावेचा होता. हा दुसरा बॉल त्यांचा प्रगतीपथावरती येतोय. फटका समोरच्या बाजूला जोरकस आणि या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील. फटका तर चांगला खेळला. 2 धावेंचा फटका आहे. ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर होतं. समोरच्या बाजूला ओव्हर द बॉलर हेड बॉल पाठवला 2 धावेंसाठी. शिवम आक्रमकता ठासून भरलेली आहे. चांगली बॅटिंग युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शिवम करत आहेत. मोहित तयार. पहिले षटक आहे त्यांचं. आता डाव्या बाजूला बॉल वळवलाय. उंच टोला खेळलाय आणि याच्याही पाठीमागे धावा 2 असं पंचांनी कळवलेलं आहे. फटका पुन्हा एकदा समोरच्या बाजूला. आता जाळीच्या वरतून आणि झाडांच्या मधून बॉल सरळ चाललाय. पुन्हा एकदा 2 धावेंसाठी. 3 वेळा आतापर्यंत दुहेरी धावांचे फटके आलेले आहेत. धावसंख्या आहे 7-0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा. बॅटिंग करताना ज्या प्रकारचा खेळ केलाय शिवमने 6 वरती बॅटिंग करतोय. जयशील 1 वरती बॅटिंग करत आहेत. अशा प्रकारे आपण विश्लेषण करूया आतापर्यंतच्या खेळाचं. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती येतोय. मोहित तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत शिवम. फटका हाही चांगला आणि याही बॉलवरती 2 धावा मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉल प्रगती पथावरतील षटक क्रमांक 1 चा. जयशील आणि दुसऱ्या बाजूला शिवम. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. स्ट्रायकर एंडला शिवम तयार. चांगली बॅटिंग केली आहे. फुल टॉस समोरच्या बाजूला. मोठा तडाखा परंतु बॉल आतमध्ये आलाय. नाखुश आहे थोडासा, कारण ज्या प्रकारे बॉल जाऊन झाडांवरती आदळला. फटका चांगला होता. असं एका क्षणाला वाटलं की हा बॉल आता षटकारासाठी निघून जातो की काय, परंतु धावा फलकावरती धावा आहेत. एका षटका अखेरीस 6-0 गडी बाद. धावफलकावरती 10 धावा, 0 गडी बाद. एका ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा. ओव्हर नंबर 2 कडे आपण वळूया. रणनीती आता आखावी लागेल विकेट साठी खास करून, कारण शिवम ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे, चांगली बॅटिंग केली. निश्चित जाळं विणावं लागेल. शिवम साठी चांगली बॅटिंग करत आहेत, परंतु एका बाजूला ही बॅटिंग लाभदायक आहे. टॉस जिंकून पलटणने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करत आहोत आणि बॅटिंग करताना चांगला खेळ केलाय, परंतु ओव्हर नंबर 2 साठी सागर पाटील आलेले आहेत.
सागर पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले. स्ट्रायकरला शिवम तयार. बॅटिंग मध्ये चांगला खेळ उभा केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीचे त्यांनी 2 धाब्यांचे फटके खेळलेले आहेत. बॉलर तयार सागर पाटील. मोठा रनअप त्यांचा आहे सागर पाटील यांचा. अगदी एंट्री गेट पासून ते धावणार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आलेला बॉल मैदानाच्या ऑन साइडला खेचलाय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे असं पंचांनी कळवलेलं आहे. धावसंख्या तर पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. सागर पाटील पहिला बॉल 2 धाब्यांचा टाकलेला. शुभमने ज्या प्रकारचा खेळ केलाय, प्रत्येक बॉल 2 धाब्यांसाठी कशा प्रकारे पाठवला जाईल याचाच प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना केलेला आहे. बॅटिंग चांगली आहे, बॅटची स्विंग चांगली आहे, फलंदाजीमध्ये चांगली चमक आहे. आता हाय बॉल 2 धाब्यांसाठी चाललाय. एका बाजूला वेग चांगला आहे सागर पाटील यांच्याकडे, परंतु फलंदाजाला बांधून ठेवता येईल का हाही प्रयत्न करावा लागेल. कारण हे जे फटके आहेत ना 2-2 धावांचे ते रोखावे लागतील. विकेट टिपावी लागेल. परिस्थिती थोडीशी गोलंदाजी करण्यासाठी बिकट आहे, परंतु बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा करावा लागेल. कार्पेटचा फटका, ताळमेळ बिघडला. 9 सेकंडला फेक आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. खराब अंडरस्टँडिंग दुजरा मिळालाय तो विकेटचा. फलंदाज जयशील माघारी. कौशिक यांचा एक चांगला फेक आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये जयशील माघारी गेले. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रदीप आलेले आहेत, त्याच्यावरती आता इथून पुढची जबाबदारी असणार आहे. परंतु एका बाजूला जमेची बाजू की शिवम आझोनी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस. उत्तर तितकंस चांगलं साजेस आलं नाही, परंतु धावा 2 मिळतील. बॅट थोडीशी फिरली काय हातामधून. बॅटचा हँडलवरचं ग्रीप फार महत्वाचं आहे आणि बॅट थोडीशी हातामधून त्यांच्या फिरली आणि त्यानंतर बॉल 2 धाव्यांसाठी जाळीच्या वरतून गेलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो डॉट बॉल. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. निर्धाव बॉल सागर पाटील यांचा, कारण हा बॉल नितांत गरजेचा होता. कारण एखादा गोलंदाज जर डॉट बॉल टाकतो मनोबल वाढतो. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 16. एक गडी बाद. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना ही विनंती आहे. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत बॅटिंग करताना उभारलेले आहेत आणि याच आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर आपण पाहिलं ना 16 आकड्याचं, तर 16 वर्ष 205 दिवसाच्या असताना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी क्रिकेटचा पहिला सामना खेळला होता अगेन्स्ट पाकिस्तान कराची येथे. वय होता अवघं 16 वर्ष. 16 धावा धावफलकावरती आहेत. हा जो काही योगायोग आहे, परंतु एका बाजूला धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला ना, तर 8च्या सरासरीने या टीमने धावा कुठलेल्या आहेत. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, या सरासरीने जर या टीमने धावा कुठल्या तर हा संघ 32 पर्यंत कमीत कमी पोहोचू शकतो. परंतु प्रयत्न मोठे करावे लागतील. 40+ कशा बनतील याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला आणि या षटकातला शेवटचा बॉल बाकी होता आणि तो पाठवलाय 2 धाव्यांसाठी. त्याचबरोबर दीपक धोबी यांना विनंती आहे की आपण या. आपल्याला पारितोषिक आहे 1000 रुपयाचं ऋषी बाबा यांच्या वतीने. आपण जे पाठीमागच्या एका मॅच मध्ये षटकार मारले होते ना, त्या षटकारांसाठी 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे ऋषी बाबा यांच्या वतीने आणि त्यांना विनंती आहे आपण या. दीपक धोबी, आपल्याला हा पुरस्कार आहे
₹1000 आपल्या चांगल्या खेळासाठी ऋषी बाबा यांच्या वतीने ₹1000 कॅश प्राइज आहे आणि आपण ते त्यांना प्रदान करूया. 2 षटकार मारले होते एका मॅच मध्ये आणि दीपक धोबी यांना आपण तो ₹1000 जो पुरस्कार आहे कॅश प्राइज आपण तो त्यांना प्रदान करूया. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. कौशिक या नावाचा पर्याय निवडला. पाडी एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत. पाडी एका बाजूला शिवम. कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटतोय. 9 सेकंडला फेक थोडीशी खराब झाली होती परंतु एक धाव आलेली आहे. शिवम स्ट्रायकर एंडला येतील. चेअरअप पहा, जल्लोष पहा, आवाज पहा. पाठीराख्यांचा पाठीराखे व्याकुळ आहेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय आणि कधी एकदा चांगली कामगिरी करतोय. प्रदीप शिवम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कौशिक यांचा पुढील बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. खेळाडू शिवम माघारी. ओव्हर नंबर आता 3चा खेळ आपण पाहत आहोत आणि 3च्या खेळामध्ये 19 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम पलटण या टीमने वेगाने टाकलेला बॉल होता कौशिकचा आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करत आहोत आणि टॉस आहे युनायटेड आणि वॉरियर्स. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. टीम युनायटेड आणि टीम वॉरियर्स यानंतर आपला टॉस केला जाईल. आपण टॉससाठी या. मैदानाच्या आतमध्ये आता मधली फळी आहे. पॅडी आणि त्याच्या सोबतीला ऋषभ. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये ऋषभ. बॉलर तयार. कौशिक वेगवान गोलंदाज. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलची जी उसळी आहे ना त्या उसळीमध्ये फलंदाज ऋषभ यांना बांधून ठेवलेला आहे. आला तो डॉट. हात खोलावे लागतील. षटक क्रमांक 3 आहे. धावा कुटावे लागतील. धावा अवघ्या 20 आलेल्या आहेत. कौशिकचा दबदार मारा. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. डाव्या बाजूला वळवलाय. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत धाव फलकावरती येते. एक सिंगल धाव. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3. एका बाजूला वाळकेश्वर पलटण, एका बाजूला वाळकेश्वर आर्कर्स अशी मॅच आहे. बॉलर तयार. हवेत खेळलेला बॉल आता पहा जाळीच्या वरतून बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. हीच ती महत्वाची जागा. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावा आहे धाव फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम पलटणने बनवलेले आहे धावा तब्बल 23. 2 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. टॉस साठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया युनायटेड विपक्ष वॉरियर्स. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि स्ट्रायकर एंडला पॅडी तयार होतील. अर्थात प्रदीप डावकुरे आताचे फलंदाज आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये राकेश परब.
ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी तयार. बॉल हवेत पाठीमागच्या बाजूला. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच मिळेल. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. मिड ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चातुर्याने आणि चपळतेने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पायाला भेदणारा बॉल. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. धावा धाव फलकावरती येत जाता त्या 27 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. तीन बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका हवेत. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून फटका गेलाय. 2 धावांसाठी पंचांनी सांगितलेलं आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. त्या धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. चला दोन्ही संघांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण सामना सुरू करावा अशी विनंती. बॉलर तयार. राकेश अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलच्या पाठीमागे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम पलटन कोणतं टार्गेट सेट करणार आणि आर्कर्सला कोणतं लक्ष देणार. शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. बॉलर तयार. आपटला बॉल. पाहिलं फलंदाज पुढे सरसावलेत. पदलारी त्याचा वापर करतायत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे या बॉलवरती प्राप्त होईल. पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवलेले आहेत 31 धावा बनवलेल्या आहेत टीम पलटन. या टीमने आर्कर्सला बनवायचे आहेत 32. येणारे बॉल 24. चला फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा. 24 बॉल 32 ची गरज. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. बॅटिंग ऑर्डर पाठवा.
मॅचला होती सुरुवात. 32 धावांचं लक्ष, येणारे बॉल 24. चला स्ट्रायकर जोडी पाठवा. टीम आर्कर्स आपल्याला विनंती आहे आपली प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवा. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम आर्कर्सला. तर एका बाजूला पलटनला याच 32 धावांचा बचाव करायचा आहे. 24 बॉल 32चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये आता रंगेल. पहिला डाव आपण पाहिला, आता दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अमित आणि त्यांच्या सोबतीला कौशिक. षटक क्रमांक पहिलं शिवम, कनोजिया ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला अमित, दुसऱ्या बाजूला कौशिक. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी अमित तयार होतील. कालही जर आपण पाहिलं असेल तर अमित त्यांचा खेळ बहरला होता, चांगली बॅटिंग केली होती. अनुभव त्यांच्या गाठीशी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पहिला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. शिवम चांगला बॉल टाकतात. डॉट बॉलने सुरुवात केली. युवा ऑलराऊंडर आहेत, वेग चांगला आहे, बॅटिंग मध्ये चमक चांगली आहे. परंतु एका बाजूला अमित म्हटलं की काली आपण पाहिलं होतं की चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. हा बॉल डावी एसटी सोडून चाललाय. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. पला टॉस साठी आपण आलात का? दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी आलेले नाहीत. युनायटेड आणि वॉरियर्स आपला टॉस केला जाईल. या अगोदर देखील आम्ही तुम्हाला अनाउन्स केलेलं आहे. युनायटेड आणि वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस केला जाईल. आपण टॉस साठी या. एक चांगला अप्पर कट 2 धावेंसाठी. बॉल आला तसा तेव्हा पाठवलाय 2 धावेंसाठी. डिक्लेअर झोन मध्ये पूर्ण ऑफसाइड जर तुम्ही पाहिली ना, उजव्या बाजूचा मैदानाचा जर आपण आढावा घेतला ना, तर जाळीच्या वरतून प्रत्येकी 2 धावा आहेत. आपण टॉस करूया. युनायटेड आणि वॉरियर्स या 2 टीम मध्ये. फटका समोर, लांबलचक, टोले जंग, उत्तुंग. 2 धावा. थोड्या क्षणाला असं वाटलं की हा षटकार जातो की काय, परंतु 2 धावाही महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा बॉल आलाय आणि आपण मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. 5 धावा, 0 गडी बाद. आम्ही त्यांची हीच ओळख आहे, हीच खासियत आहे. अशाच प्रकारच्या खेळासाठी ते जाणले जातात आणि तोच खेळ त्यांनी करायला सुरुवात केली. सरळ बॅटने जो क्रिकेटचा पुस्तकी फटका आहे तोच खेळण्याचा प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये गेला. शिवम याच्यावरती आक्रमण केलंय. ऑलराऊंडर आहे. धावा धावफलकावरती 5. पहिल्या ओव्हरमधील शेवटचे काही बॉल. पुन्हा समोर बॉल गॅप शोधेल का, आणि पुन्हा 2. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 7 धावा धावफलकावरती येत आहे. स्ट्रायकर एंडला अमित तयार. फटका चांगला, गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. अमित एक पाय पुढे काढला होता, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला होता आणि त्यानंतर पॉइंटच्या वरतून खेळलेला हा फटका होता. 2 धावेंचा क्लासिकल अंदाज होता गुडघा टेकवून खेळण्याचा. पुन्हा एकदा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं की वाईट बॉल आहे. पण जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज गुडघा खाली टेकवतो, फटका खेळतो, त्यावेळेस त्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बैठक म्हटलं जातं. परंतु हा बॉल दिशाहीन आहे. याही बॉलची आपण चर्चा करूया. फार दूर टाकलेला बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती शिवम तयार होईल. प्रतिभा आहे या खेळाडूकडे, परंतु अजूनही संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. तो शोध संपलेला नाहीये. बॉलर तयार शिवम. फटका आता निघालाय 2 धावेंसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत तब्बल 12. म्हणजे विजयासाठी बनवाव्या लागतील धावा त्या 20. येणारे बॉल आहेत 18. 18 बॉल 20 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. सामना अजूनही जिवंत आहे. एका बाजूला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जो पलटनने घेतलाय, त्या टीमला आता गोलंदाजी करताना लढावं लागेल. पहिला डाव हातामधून निघून गेलेला आहे, परंतु दुसरा डाव हातामध्ये आहे. दुसऱ्या डावामध्ये प्रयत्न मोठे करावे लागतील. जिंदगी खेलती भी उसी के साथ जो खिलाडी बेहतरीन होता है, परंतु या मॅच मध्ये खेळ चांगला दाखवावा लागेल.
18 बॉल 20 ची गरज आहे ओव्हर नंबर 2 साठी. आता जो पर्याय निवडलेला आहे साहिल आलेले आहेत. साहिल 2 पर्वाला याच मैदानावरती बेस्ट बॉलर किताब आपल्या नावी घेतलेला आहे. परंतु आज संघाला गरज आहे चांगल्या गोलंदाजीची. तुम्ही पाठीमागे काय केले लोक लक्षात ठेवता. तुम्ही या मॅच मध्ये काय करताय ना, प्रत्यक्षात पाठीराखे पाहत असतात. एक सिंगल धावेल म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा वाढलेली असते. जो पाठीमागे तुम्ही खेळ केलेला असतो ना, त्या खेळामुळे पाठीराख्यांची अपेक्षा तुमच्याकडून वाढलेली असते. आणि या मॅच मध्ये साहिलकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करायचा आहे. संघासाठी विकेट घ्यायची आहे. विकेट अद्यापही संघाला मिळाली नाहीये. टीम पलटनला बॉलर तयार. बॅटची कडा आणि भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं बदन आणि साहिल आले, खुशिया घेऊन आले, विकेट घेऊन आले. चला सामना सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत आता प्रणव. दुसऱ्या बाजूला आहेत अमित. गोलंदाजी मार्ग वरती साहिल. बॉल हवेत, फटका फसलाय. लागोपाठची आणखीन एक विकेट. आता हॅट्रिक होईल का साहिल? ती हॅट्रिक टिपतील का? या अगोदर देखील आपण कालही चर्चा केली होती हॅट्रिक बद्दल. या प्रीमियर लीग मध्ये अद्याप हॅट्रिक झालेली नाहीये. IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी मखय अँटनी 2008 साली. क्रिकेट विश्वातली पहिली हॅट्रिक जलालुद्दीन यांच्या नावी राहिली होती. टीम इंडिया चेतन शर्मा. परंतु वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये संधी चालून आली आहे साहिल यांना. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? आपण हॅट्रिकच्या शब्दाबद्दल ज्यावेळी चर्चा करतो की या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना H स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदा केली होती. ट्रिक पहिल्यांदा केली होती आणि त्याच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली. हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला. तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिकचा. जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये एकसारख्या 3 गोष्टी घडल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो. आणि तोच बॉल प्रगतीपथावरती येतोय साहिलचा आणि हॅट्रिकचा बॉल फेस करतील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला राकेश. हॅट्रिकचा बॉल. वाळकेश्वर प्रीमियर लीगची हॅट्रिकची संधी होती का? परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला. हो निश्चित, परंतु बॉल पकडणं महत्वाचं होतं. परंतु इथे बाल बचावलेले राकेश. एका बाजूला दबाव बनवण्याचा प्रयत्न. ज्या टीमने पहिल्या ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केल्या ना, त्या संघाने आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकत केली आहे. या ओव्हरमध्ये धावा मिळत नाहीयेत. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम आर्कर्सला बॉल पाठवलाय 2 धाब्यांसाठी. गुडघ्यावरती असणारा धाव फलकावरती येतील 15. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 13 बॉल 17 ची गरज. ओव्हर नंबर 2 चा साहिलचा शेवटचा बॉल. समोर राकेश तयार आणि हाही बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. बनवायचे आहेत आता इथून पुढे धावा 15. येणारे बॉल आहेत 12. 12-15चं समीकरण. पंचाकडे बॉल सुपूर्त आपण करूया. सनी आलेले आहेत. सनी एका बाजूला 5. ज्या प्रकारे साहिल यांनी गोलंदाजी केली अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सनी यांना गोलंदाजी करावी लागेल. कारण 12 बॉल 15चा बचाव एका बाजूला, 12 बॉल 15चा पाठलाग एका बाजूला. अमित स्ट्रायकर एंडला आहेत. सनी गोलंदाजी मार्कवरती आहेत.
सनी ओव्हर नंबर 3 समोर अमित. रंगले एक तुंबड युद्ध. शरीरापासून दूर ठेवला आणि तोच बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. फटका आहे कडक बॉल देतोय 2 धावेंसाठी धडक. हा फटका चांगला खेळलाय आणि पाठवलाय मिड विकेटला 2 धावेंसाठी. पण 2-2 धावेंच्या फटक्यांवरती लगाम घालावा लागेल. धावसंख्येचा बचाव करताना पलटण या टीमला, अन्यथा हा सामना हळूहळू दूर जाईल. विकेट ही महत्वाची आहे अमित यांची आणि ती विकेट कशा प्रकारे मिळवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु आर्करसाठी जमेची बाजू आहे. अमित चांगली बॅटिंग करतायत, 2-2 धावेंचे फटके खेळतायत, त्यामुळे समीकरण थोडंसं जवळ येत आहे. आता बनवावे लागतील 10 बॉल 11. फटका समोरच्या बाजूला आणि याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 2. प्रत्येक बॉल 2-2 धावेंसाठी पाठवलाय. विजयासारखी लकलकणारी बॅटिंग आता करायला सुरुवात केली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. बॉलर तयार. सनी यांच्यावरती आक्रमण भीषण हल्ला, परंतु गोलंदाजीची धार. फुलटॉस बॉल आणि हा नो आहे. पुन्हा टाकावं लागेल. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. अमित तयार. एका बाजूला सनी यांना या गोष्टी टाळाव्या लागतील. चांगली बॉलिंग करावी लागेल. जब तुटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. सनी यांना स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील या बॉलच्या पाठीमागे एक धाव मिळेल. मोकळा श्वास घेतला असेल, कारण आतापर्यंत 2-2 धावेंचे फटके खर्च केले होते. धावा धाव फलकावरती येत आहेत. 8 बॉल 7ची गरज आहे अजूनही. 8-7चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक चांगली मॅच. एका बाजूला राकेश टायकरेंना तयार होतील. सनी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होतील. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील. पण अनेक वेळा प्रयत्न करून जर यश मिळत नसेल ना, ध्येय तेच ठेवा, पण ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला. आणि हाई बॉल 2 धावेंसाठी आता पाठवलेले राकेशांनी या गोष्टी टाळावे लागतील. 2-2 धावांचे फटके बॅटिंग टीमला मॅच सोपी करून दिली, खास करून आर्कर्सला. आता समीकरण उरलेलं आहे 7 बॉल 5. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. 7 बॉल 5ची अजूनही गरज आहे. मॅच बनेल का टीम पलटणसाठी? तर हो, बनवावी लागेल. बनवू शकते. मॅच मध्ये लढण्यासारखं बरंचसं काही अजून बाकी आहे. सनी तयार. शेवटचा बॉल आणि तोही 2 धावेंसाठी. म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील 6 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 3. 6 बॉल 3ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 3चा थरार. आपण चर्चा करतोय की टीम पलटणला प्रयत्न चांगले करावे लागतील. प्रयत्नांची आज पराकाष्ठा करावी लागेल. 6 बॉल मध्ये 3 धावांचा बचाव करावा लागेल. टीम मीटिंग बोलवलेली आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि तो विचार केला आणि षटक सोपवलंय. अविनाशच्या हातामध्ये बॉल दिलाय. 6 बॉल मध्ये 3 धावांचा बचाव करायचा आहे. अविनाशांना समोर आहेत अमित बॅटिंग मध्ये. 6 बॉल 3चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये, पेठेन मी पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि तो हा सामना त्या सामर्थ्याने खेळावा लागेल. परंतु या 2 धावा विजयाचा मार्ग मोकळा करतील का? तर हो, विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जातील. एका धावेची गरज. येणारे बॉल 5.
5 बॉल एका धाबेची गरज. इतिहास घडेल का? 5 बॉल मध्ये एका धाबेचा बचाव होईल का? हो, होऊ शकतं. अशक्य गोष्टी शक्य होतात. प्रयत्न 100%, 100% नाही तर आज 1000% प्रयत्न करावे लागतील. कारण 5 बॉल आहेत, एका धाबेचा बचाव करायचा आहे. तारेवरची कसरत आहे, गोलंदाजीचा कस लागलाय. जिंकण्याची मजा तेव्हाच आहे ज्यावेळेस सर्वजण आपल्या पराभवाची वाट पाहत असतात. परंतु कोणता संघ विजयाचा घाट पार करेल आणि कोणत्या संघावरती पराभवाचे काळे ढग असतील. 5 बॉल एका धाबेची गरज. आणि अखेरकार विजयी धाव बनली आहे आणि आर्कर्सने हा सामना जिंकलाय. चला, टीम युनायटेड आणि टीम वॉरियर्स. युनायटेड विपक्ष वॉरियर्स यानंतर आपला सामना आहे. आपण तयार राहा. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी चांगली बॅटिंग केली अमित. टीम आर्करच्या यांना